नमस्कार. विचार करा की तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी एक कस्टमर सपोर्ट बॉट तयार करायचा आहे. पण साधासुधा नाही, तर असा जो खरोखरच ग्राहकांना समजून घेतो, त्यांच्या समस्येच्या मुळाशी जातो आणि ठरवून दिलेली उत्तरं फेकत नाही. कुठून सुरुवात कराल? त्यासाठी कोणता मेंदू निवडाल? आणि त्या मेंदूला तुमच्या उत्पादनांबद्दल, तुमच्या कंपनीच्या पद्धतींबद्दल कसं शिकवाल? हे प्रश्न काही वर्षांपूर्वी फक्त मोठ्या टेक कंपन्यांमधील रिसर्च टीम्सना पडायचे. पण आज जनरेटिव्ह एआयमुळे हे आपल्या आवाक्यात आलं आहे. आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आणि त्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या अज्युअर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या साधनांचा नकाशा वापरणार आहोत. हा नकाशा म्हणजे मायक्रोसॉफ्टने खास तयार केलेले एक लर्निंग मॉड्यूल. म्हणजे आज आपण केवळ हे काय आहे हे पाहणार नाहीत, तर हे कसं करायचं याचा पाया समजून घेणार आहोत. चला तर मग ह्या एआयच्या कारखान्यात शिरूया आणि पाहूया की तिथे कोणती हत्यारं आहेत आणि ती कशी वापरायची. सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करूया. आपण इथे चॅटबॉटसारख्या शब्दांपलीकडे जाऊन बोलत आहोत. या मॉड्यूलमध्ये असिस्टंट्स आणि एजंट्स असे 2 शब्द वापरले आहेत. हे एकच आहेत की यात काही महत्त्वाचा फरक आहे? यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. असिस्टंट म्हणजे एक साधन जे तुम्ही वापरता. तुम्ही त्याला आज्ञा देता, तो ती पाळतो. जसं की मायक्रोसॉफ्ट को पायलटला विचारणं, मला या विषयावर एक ईमेल लिहून दे. तो तुमच्या आज्ञेची वाट पाहतो. म्हणजे तो एक अतिशय हुशार मदतनीस आहे. मग एजंट काय आहे? एजंट हा मदतनीस नाही. तो एक सहकारी किंवा टीममेट आहे ज्याला तुम्ही काम सोपवता. त्याला फक्त अंतिम ध्येय सांगावं लागतं आणि तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे तो स्वतः ठरवतो. तो परिस्थिती समजून घेतो, तर्क करतो आणि स्वतःहून अनेक टप्प्यांमध्ये काम पूर्ण करतो. ओके. म्हणजे असिस्टंटला जेवण बनवण्याची रेसिपी विचारायची आणि एजंटला सांगायचं मला भूक लागलीये, काहीतरी बनव. आणि तो फ्रीजमध्ये काय आहे हे पाहून काय बनवता येईल हे ठरवून ते बनवून तुमच्या समोर ठेवेल. अगदी बरोबर. एकदम परफेक्ट उदाहरण. जसं की तुम्ही एजंटला सांगू शकता, पुढच्या आठवड्यात माझ्या क्लायंटसोबत मुंबईत एक मीटिंग ठरव. तो एजंट फक्त कॅलेंडरमध्ये वेळ शोधणार नाही, तर तो क्लायंटच्या असिस्टंटला ईमेल पाठवेल, वेळेची निश्चिती करेल, दोघांना सोयीस्कर जागा शोधेल, रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक करेल आणि तुमच्या कॅबची वेळही ठरवेल. हे सगळं तुम्ही न सांगता. हा बदल कामाच्या पद्धतीलाच मुळापासून बदलणारा आहे. हे सगळं ऐकून खूपच आकर्षक वाटतं. पण हे प्रत्यक्षात आणणं किती अवघड आहे. म्हणजे असे एजंट्स बनवण्यासाठी आपल्याकडे कोणती हत्यारं आहेत? इथेच एज्युअर एआय फाउंड्रीसारखे प्लॅटफॉर्म महत्त्वाचे ठरतात नाही का? हो, फाउंड्री या शब्दाचा अर्थ आहे कार्यशाळा किंवा कारखाना, जिथे धातू वितळून त्याला नवीन आकार दिला जातो. आणि हे नाव या प्लॅटफॉर्मला अगदी योग्य आहे. एज्युअर एआय फाउंड्री एक अशीच कार्यशाळा आहे जिथे तुम्ही कच्च्या एआय मॉडेल्सना घेऊन तुमच्या गरजेनुसार नवीन आणि उपयुक्त ॲप्लिकेशन्स तयार करू शकता. एआय ॲप्लिकेशन बनवण्यासाठी लागणारी सर्व साधनं, सर्व सुविधा इथे एकाच छताखाली मिळतात. छान. चला तर मग या वर्कशॉपमध्ये फिरून येऊया. यातलं सगळ्यात महत्त्वाचं साधन कोणतं? सुरुवात कुठून होते? सुरुवात होते मॉडेल कॅटलॉगपासून. याला तुम्ही एआय मेंदू किंवा इंजिन यांचं एक भव्य शोरूम समजू शकता. इथे मायक्रोसॉफ्ट, मेटा, मिस्टल एआय यांसारख्या अनेक कंपन्यांनी बनवलेली शक्तिशाली मॉडेल्स उपलब्ध आहेत. म्हणजे हे GPT-4 सारख्या मॉडेल्सबद्दल बोलतोय का आपण? इथे फाउंडेशन मॉडेल असा एक शब्द वापरला आहे. त्याचा नेमका अर्थ काय? उत्तम प्रश्न. खरं तर GPT-4 हेच एक फाउंडेशन मॉडेल आहे. याला फाउंडेशन म्हणजे पाया म्हणण्याचं कारण असं की ते एक तयार पाया आहे ज्यावर तुम्ही तुमची इमारत उभी करू शकता. कल्पना करा एका हुशार पदवीधराची, ज्याला जगातल्या बहुतेक विषयांचं ज्ञान आहे. तो खूप हुशार आहे, पण त्याला तुमच्या कंपनीच्या विशिष्ट कामाचा अनुभव नाही. हे फाउंडेशन मॉडेल म्हणजे तो पदवीधर. आणि या शोरूममध्ये असे अनेक पदवीधर उपलब्ध आहेत. मग आपल्या कामासाठी योग्य पदवीधर म्हणजे योग्य मॉडेल कसं निवडायचं? त्यासाठी इथे प्लेग्राऊंड नावाची एक जागा आहे, जिथे तुम्ही या वेगवेगळ्या मॉडेल्सना प्रश्न विचारून, त्यांच्याशी गप्पा मारून त्यांची चाचणी घेऊ शकता. जसं आपण गाडी विकत घेण्यापूर्वी टेस्ट ड्राईव्ह घेतो तसंच काहीसं. याशिवाय मॉडेल लीडरबोर्डसुद्धा आहे, जे वेगवेगळ्या कामांमध्ये कोणत्या मॉडेलने सर्वोत्तम कामगिरी केली आहे हे दाखवतं. प्लेग्राऊंड हे नाव थोडं विचित्र वाटतं. म्हणजे हे डेव्हलपरसाठी खेळण्याचे ठिकाण आहे का? याचा व्यावसायिक जगात नेमका उपयोग काय? नाव मजेशीर आहे, पण त्यामागची कल्पना गंभीर आहे. हे एक सँडबॉक्स आहे, एक सुरक्षित जागा, जिथे तुम्ही काहीही प्रयोग करू शकता आणि काही चुकलं तरी मुख्य सिस्टमला धोका पोचत नाही.
तुम्ही इथे पाहू शकता की एखादा मॉडेल तुमच्या ब्रँडच्या विनोदी शैलीला जुळवून घेऊ शकतं का, किंवा ते तुमच्या तांत्रिक प्रश्नांना अचूक उत्तरं देऊ शकतं का. हे खेळणं म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी हजारो डॉलर्स वाचवणारी एक महत्त्वाची पायरी आहे. ठीक आहे, समजा मी प्लेग्राऊंडमध्ये जाऊन माझ्या कामासाठी एक उत्तम पदवीधर निवडला, पण त्याला माझ्या कंपनीबद्दल, माझ्या उत्पादनांबद्दल काहीच माहिती नाही. त्याला हे सगळं कसं शिकवायचं? इथेच कस्टमायझेशन येतं का? अगदी बरोबर. आणि इथेच खरी गंमत आहे. एकदा तुम्ही मॉडेल निवडलं की त्याला तुमच्या गरजेनुसार बदलण्यासाठी, म्हणजे कस्टमाइज करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. या मॉड्यूलमध्ये प्रामुख्याने 3-4 पद्धतींवर भर दिला आहे. पहिली आहे ग्राउंडिंग. ग्राउंडिंग म्हणजे जमिनीवर आणणं, म्हणजे एआयला काल्पनिक गप्पा मारण्यापासून रोखून वास्तवाशी जोडणं. हो, तुम्ही एआयला सांगता की उत्तर देण्यापूर्वी ही पुस्तकं, हे रिपोर्ट्स किंवा ही वेबसाईट वाच. त्यामुळे ते चुकीची माहिती, ज्याला हॅलोसिनेशन म्हणतात, ते देत नाही. ते फक्त दिलेल्या माहितीच्या आधारावरच बोलतं. यामुळे विश्वासार्हता प्रचंड वाढते. आणि रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन किंवा रॅग ही याच ग्राउंडिंगची पुढची पायरी आहे का? हे नाव खूपच भारी वाटतं. हो, रॅग हे ग्राउंडिंगचं एक अतिशय हुशार आणि प्रभावी तंत्र आहे. यात तुम्ही मॉडेलला तुमच्या कंपनीच्या अंतर्गत आणि खाजगी डेटाशी जोडता, जसं की तुमची उत्पादनं, HR पॉलिसी किंवा टेक्निकल डॉक्युमेंट्स. जेव्हा एखादा कर्मचारी किंवा ग्राहक प्रश्न विचारतो, तेव्हा मॉडेल इंटरनेटवर उत्तर शोधण्याऐवजी तुमच्या खात्रीशीर डेटाबेसमधून अचूक माहिती शोधून, म्हणजे रिट्रीव्ह करून आणतं आणि त्या आधारे आपलं उत्तर तयार करतं, म्हणजे जनरेट करतं. अच्छा, म्हणजे हे तंत्रज्ञान एआयच्या खोटं बोलण्याच्या समस्येवरचा एक मोठा उपाय आहे. आता तिसरी पद्धत आहे फाईन ट्युनिंग. हे RAG पेक्षा कसं वेगळं आहे? दोन्हीमध्ये आपण मॉडेलला नवीन माहितीच देत आहोत ना? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. RAG आणि फाईन ट्युनिंग या दोन्ही पद्धती मॉडेलला अधिक उपयुक्त बनवतात, पण त्यांचं काम पूर्णपणे वेगळं आहे. यातला फरक म्हणजे मॉडेलला नवीन माहिती देणं आणि मॉडेलला नवीन कौशल्य शिकवणं. ओके, हे अधिक स्पष्ट करा. RAG हे मॉडेलला नवीन माहिती देण्यासाठी आहे, जसं की तुमच्या कंपनीची नवीन उत्पादनं कोणती आहेत. हे जलद आणि तुलनेने स्वस्त आहे. तुम्ही फक्त डेटाबेस जोडता आणि ते काम करायला लागतं. पण फाईन ट्युनिंग हे मॉडेलला एक नवीन शैली किंवा कौशल्य शिकवण्यासाठी आहे, जसं की त्याला तुमच्या ब्रँडच्या विशिष्ट विनोदी शैलीत लिहायला शिकवणं किंवा मेडिकल रिपोर्टचं विश्लेषण करायला शिकवणं. यासाठी त्याला त्या विशिष्ट प्रकारच्या डेटावर पुन्हा प्रशिक्षण द्यावं लागतं. म्हणजे RAG म्हणजे त्या पदवीधराला कंपनीची लायब्ररी वापरण्याची परवानगी देणं, आणि फाईन ट्युनिंग म्हणजे त्याला एका विशिष्ट कामासाठी, जसं की अकाउंटिंग, पुन्हा कॉलेजला पाठवून स्पेशलायझेशन करायला लावणं. अप्रतिम उदाहरण. अगदी बरोबर. आणि म्हणूनच फाईन ट्युनिंगला वेळ, पैसा आणि कौशल्य जास्त लागतं, पण त्याचा परिणाम अधिक खोलवर असतो. मॉडेल फक्त माहिती देत नाही, तर त्या माहितीचा वापर कसा करायचा हे शिकतं. त्यामुळे निवड ही तांत्रिक नसून व्यावसायिक आहे. तुम्हाला फक्त माहितीगार AI हवंय की कुशल AI? समजलं. तर आपण मॉडेल निवडलं, त्याला RAG किंवा फाईन ट्युनिंगने आपल्या गरजेनुसार बदललं. आपलं ॲप्लिकेशन तयार आहे. आता माझं काम संपलं का, की ते नीट काम करतंय की नाही हेही तपासावं लागतं? इथेच बहुतेक लोक चूक करतात. ॲप्लिकेशन तयार करणं ही अर्धी लढाई आहे. ते अपेक्षेप्रमाणे सुरक्षितपणे आणि सातत्याने चांगलं काम करते की नाही हे पाहणं ही उरलेली अर्धी आणि अधिक महत्त्वाची लढाई आहे. आणि यासाठी ऑब्झर्वेबिलिटी म्हणजेच निरीक्षण आणि मूल्यांकनाची गरज असते. पण एआयच्या उत्तरांची गुणवत्ता कशी मोजायची? गणिताच्या उत्तरासारखं हे बरोबर किंवा चूक असं नसतं. उत्तर किती चांगलं आहे हे ठरवणं अवघड वाटतं. हेच यातलं सर्वात मोठं आव्हान आहे. यासाठी Azure AI फाउंड्रीमध्ये इव्हॅल्युएटर्स नावाची साधनं आहेत, जी तुमच्या AIचं रिपोर्ट कार्ड तयार करतात. ते काही महत्त्वाच्या गोष्टी तपासतात, जसं की ग्राउंडेडनेस, म्हणजे उत्तर दिलेल्या माहितीवर आधारित आहे का, ते मनाने काही सांगत नाहीये ना. म्हणजे मी विचारलंय आंब्याबद्दल आणि ते सांगतंय संत्र्याबद्दल, असं तर होत नाहीये ना. त्यासाठी सुसंगतता म्हणजे रेलेव्हन्स तपासलं जात असेल. बरोबर. यासोबतच प्रवाह म्हणजे फ्लुएन्सी, भाषेचा प्रवाह नैसर्गिक आहे का, आणि एकसंधता म्हणजे कोहेरन्स, उत्तरामध्ये तार्किक सुसंगती आहे का, हेही पाहिलं जातं. या सगळ्या तपासण्यांमुळे आपलं AI केवळ हुशार नाही, तर जबाबदार आणि उपयुक्तही बनतं. याचं एखादं व्यावहारिक उदाहरण आहे का, जिथे हे मूल्यांकन महत्त्वाचं ठरलं? नक्कीच.
एका कंपनीने एक बॉट तयार केला जो ग्राहकांना तांत्रिकदृष्ट्या अचूक उत्तर देत होता, पण तरीही त्यांची विक्री कमी झाली. ऑब्झर्वेबिलिटी वापरल्यावर त्यांच्या लक्षात आलं की बॉटची भाषा इतकी औपचारिक आणि रोबोटिक होती की ग्राहक संवादमध्ये सोडून देत होते. त्यामुळे उत्तर बरोबर असणं पुरेसं नाही, ते ग्राहकाला योग्य वाटणंही महत्त्वाचं आहे. त्यांनी मग भाषेचा प्रवाह सुधारला आणि त्यांना अपेक्षित परिणाम दिसू लागले. वा, म्हणजे हे फक्त तांत्रिक नाही तर व्यावसायिक यशासाठीही अत्यंत महत्वाचं आहे. तर थोडक्यात सांगायचं तर Azure AI फाउंड्री हे फक्त साधनांचा एक संच नाही, तर एक विचार पद्धती आहे. तुम्ही तयार मॉडेल वापरण्यापासून ते स्वतःचा मेंदू तयार करण्यापर्यंत आणि त्याचं काम तपासण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास एकाच ठिकाणी करू शकता. अगदी बरोबर. आणि यातली मुख्य गोष्ट ही आहे की हे शक्तिशाली तंत्रज्ञान आता केवळ मोठ्या कंपन्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. पूर्वी जे फक्त मोठ्या संशोधन प्रयोगशाळांमध्ये शक्य होतं, ते आता योग्य साधनं वापरून कोणीही शक्तिशाली AI ॲप्लिकेशन्स तयार करू शकतं. खरी क्रांती तिथे आहे. तर हा होता अज्योरमधील जनरेटिव्ह AIच्या जगात एक सखोल प्रवास. आपण अगदी मूलभूत संकल्पनांपासून सुरुवात करून स्वतःचं AI ॲप्लिकेशन तयार करण्याच्या आणि ते तपासण्याच्या साधनांपर्यंत पोचलो. आपण आज जे काही शिकलो ते या तंत्रज्ञानाच्या समुद्रातील फक्त एक थेंब आहे. पण हा थेंब आपल्याला दिशा दाखवण्यासाठी पुरेसा आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण एजंट्सबद्दल बोललो, जे तुमच्यासाठी प्रवास बुकिंगसारखी कामं करू शकतात. जसे हे एजंट्स अधिक सक्षम होतील, तसं तुमच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यातील कोणतं एक किचकट आणि अनेक टप्प्यांचं काम आहे जे तुम्ही तुमच्या वैयक्तिक AI एजंटकडून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण करून घेऊ इच्छिता. फक्त टॅक्सी बुक करण्यापलीकडे जाऊन विचार करा. कदाचित संपूर्ण सुट्टीचं नियोजन करणे किंवा घर खरेदी करण्याची संपूर्ण प्रक्रिया हाताळणे, ज्यात एजंट शोधण्यापासून ते कागदपत्रांची पूर्तता करण्यापर्यंत सर्व काही असेल. विचार करा ते नेमकं कसं असेल आणि ते काम एजंटवर सोपवल्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळेल.